मी चालले आता कामाला आणि आज मी दाखवणार की मी काही कामाला जाते. मला जाताना तर ट्रॅफिक नाही पण येणाऱ्यांची वाट लागणार. जवशी हा रोड म्हणा तवशी या रोडला नुसते ट्रॅफिक असतंय. पोचली चिंचोटीला आणि ते रस्त्याला खूप दूर आहे म्हणून मी स्कार्फ बांधून चालले चालत आणि हा कच्चा रोड आहे ते जायला. पोहोचली आता गेट जवळ आणि हा गेट आहे ना हा आनंद गार्डन रिसॉर्टचा गेट आहे आणि हा पूर्ण स्पेस आहे ना हा पूर्ण पार्किंग एरिया आहे जिथे गाड्या वगैरे पार्क होतात. जेव्हा वेडिंग्स वगैरे असतं तेव्हा हा पण पार्किंग एरिया देतो. तर आता आली मी ऑफिसमध्ये आणि पहिला मी पूजा करून घेते. हा आहे माझं मंदिर, याच्यामध्ये मी थोडी पूजा करते आणि मग जाऊ आपण गार्डनमध्ये. की गार्डनमध्ये कसे रूम्स आणि गार्डनची ओपन एरिया किती मोठी आहे ते मी तुम्हाला सर्व दाखवते. आता माझी पूजा वगैरे तर झाली, दिवा लावला, अगरबत्ती लावली. आता आपण जाऊया गार्डनमध्ये. हे ऑफिस आणि माझं काम तर मोस्टली ऑफिसमध्येच असते आणि ही आहे पार्किंग एरिया जशी मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवली. आणि जो हा बोर्ड आहे ना तो पूर्ण रात्री असं ब्लिंक होतो कारण की त्याला ना मस्त अशी जी लाईट्स लावले ती एकदम त्याला उठून अशी दाखवते. आणि जसे बोर्डवर रूम आहेत तसेच आतमध्ये रूम आहेत. जसे गार्डनमध्ये एंटर झालं तर बघते इकडे पोरांनी काहीतरी कांड करायला लागले. तिकडे आतमध्ये काहीतरी मंदिर त्यांना दिसलंय. निकलेगा भी दिल से निकलेगा, बहुत कुछ निकलेगा। गाँव में कैसे निकालते, ऐसे निकालते पानी डाल जाली लगा के। अंदर गया क्या? हाँ देखा जाते। हाँ वो मिट्टी ये कर रहा था. पानी गेले तरी ते डालना आया क्या अभी निकलेगा। अरे नहीं आएगा और डालना पानी. और भी उसने अंदर किधर ये किया होगा तो हाँ भर रहा है ना पानी में भर रहा है। या आलू चेक कर, हम बताए अल्लाह के इधर भी जवाब हो देते हैं मैडम इधर का पानी किधर जाता है, पानी निकल रहा है इधर से. पोरांनी त्यांच्या गावाकडच्या पद्धतीने उंदीर बाहेर काढायला लावलेला पण उंदीर तर काय बाहेर आला नाही आणि जो पाणी टाकत होता तेच पाणी इकडनं तिकडनं बाहेर यायला लागलेला. त्याला वाटलं उंदीर बाहेर आलाय म्हणून तो खोदून बघते की कुठून बाहेर उंदीर येते बाहेर, पण उंदीर काय आलाच नाही. चला मग आता गार्डन बघूया. मैं वो नहीं बोल रहा हूँ, वो कैसे भी रखे जाता है वो तुम देखते नहीं, उसको बोलना ऐसा ढंग से रखने. हे आहे गार्डन मधले बदक आणि ही आहे टरकोंबडी. हिच्यासोबत आधी पण 4-5 बदक होते बट ते कुत्र्यांनी खाऊन त्यांना ते काय मेले. आता हा एकटाच बदक राहिलाय आणि ही टरकोंबडी. हा जो पिंजरा आहे याच्यामध्ये बदक आणि टरकोंबडी वगैरे असते. आणि आहे आनंद गार्डनचा बोर्ड. आणि आनंद गार्डनमध्ये ना अशी नारळ त्याच्यानंतर पेरूची वगैरे खूप झाडं आहेत जी गार्डनला एक मस्त असं लुक देतात गार्डनचा. आणि सरांनी इकडे पाणी वगैरे मारायला सांगितलं मुलांना कारण की जर पाणी वगैरे मारलं तर गार्डनमध्ये अजून चांगली ग्रीनरी वगैरे येते. सो ही पोरं इकडे मला हाय करतात. हे जे रो मध्ये आहेत ना हे आहे टेंट हाऊस. सो हे टेंट हाऊस आतमधून कसे दिसतात ना हे तुम्हाला दाखवते. तर हा आहे आता टेंट हाऊस. आपण तुम्हाला दाखवते आतमधून की टेंट हाऊस कसं आहे. सो ह्याच्यामध्ये एक बेड त्याच्यानंतर टीव्ही एसी सर्व असतं आणि ही स्पेस आहे थोडी म्हणजे याच्यामध्ये 4-5 लोक तरी आरामात राहू शकतात. तर वेडिंग्स वगैरे तेव्हा आम्ही त्यांना गाद्या वगैरे सर्व प्रोव्हाइड होते इकडनं. आणि हा पण बघण्यासाठी तेवढा छोटा रूम वाटतो बट याच्यामध्ये राहायला 5-6 लोक आहेत. हे आहे वॉशरूम आणि वॉशरूम मध्ये पण तुम्ही बघू शकता हे असं वॉशरूम आहे. याच्यामध्ये गीझर वगैरे सर्व आहे. हा आहे इकडे कबड आणि याच्यामध्ये कबड म्हणजे त्याच्यामध्ये काय डुवेट वगैरे असतं याच्यामध्ये मोस्टली.
हा पण रूम बघायला गेला तर खूप भारी आहे आणि आत बाहेरूनच ओपन म्हणजे लॉन वगैरे वगैरे आत बाहेरचा पण व्ह्यू चांगला दिसतो. तर इकडे टेबल वगैरे लावून हे करू शकतात आणि फॅन वगैरे सर्व आहे. तर एवढं काय वाटत नाही रूममध्ये. हो, हे आहे आता बंगलो म्हणजे त्याच्यामध्ये इथे पण एक मंदिर आहे. त्याच्यानंतर हे आहे बंगलो. आता इथे टेबल असतो हे यांचे मध्ये हे दोन खाली आणि दोन वर असे 4 रूम्स आहेत जे पूर्ण वुडनने बनले. चला तुम्हाला दाखवते मी आता कसे रूम आहे. सो आहे हा 2 नंबर. लाईट्स वगैरे लावले. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे बेड आहे. जो बेड मध्ये 4 लोक तिथे राहू शकतात. हा ओपन स्पेस आहे. सोफा कम बेड्स आहे. त्याच्यानंतर वॉशरूम वगैरे आहे. हा वॉशरूम पण मोठा आहे तसा. तर आपण हे बघू शकतो मस्त. तुम्हाला मी वरचे रूम दाखवते. ग्राउंडचे 2 रूम 1 नंबर आणि 2 नंबर. चला तुम्हाला मी आता वरचे रूम दाखवते. तर ही आहे सीडी वर जाण्यासाठी. तर हे वुडनचे आहेत पूर्ण. तर हा आहे ओपन स्पेस 3 आणि 4 नंबर. याच्यामध्ये हे स्टार लाईट्स आहेत. त्याच्यानंतर हे आपण बाल्कनीमध्ये लाईट्स लावलेत. त्यामुळे आपण बाल्कनीमध्ये बसून बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करू शकतात. तर तुम्हाला आता मी बाल्कनीमधले जे रूम आहेत ते दाखवते. सो हा पण सेमच रूम आहे. ह्याच्यामध्ये पण काही चेंजेसच नाही. ह्याच्यामध्ये 4 लोक राहू शकतात किंवा मिनिमम 6 लोकांची कॅपॅसिटी आहे. तर हा पण खूप मोठा रूम आहे. त्याच्यानंतर हा वॉशरूम वगैरे आहे. सेम कबड आहे याच्यामध्ये. एसी वगैरे आहे. हे वॉशरूम ह्याच्यामध्ये पण चांगले आहे. हँड शॉवर आहे. त्याच्यानंतर कमोड आहे आणि जेट स्प्रे वगैरे इधर नाही रखते. जेट स्प्रे बकेट वगैरे गरम पाणी गिझर वगैरे चालू असतो तर गरम पाणी पण येते. हे आहे टेबल. तिकडे आपण तुम्ही स्वतः बसून वगैरे हे करू शकता आणि इथे बसल्यावर पूर्ण व्ह्यू दिसू शकतो. हे पूर्ण व्ह्यू आपण बघू शकतो. याच्यामध्ये पूर्ण वर बसून आपण व्ह्यू वगैरे बघू शकतो. सो इथे बसल्यावर आणि इकडे आल्यावर तुम्हाला एक वेगळीच फिलिंग येईल. आणि हे जे आनंद गार्डन्स आहे ते पूर्ण माउंटन व्ह्यू मध्ये भरलेलं आहे. सो आजूबाजूला तुम्ही बघू शकता माउंटन व्ह्यू आहे. सो हे असं नाही, हे वुडनचं आहे बोरी ज्याच्यामध्ये पाणी आपण रूम मध्ये वगैरे सोडतो. आता ते जसे 4 रूम आहेत तसे हे 4 रूम आहेत. 5 7 8. फर्स्ट रूमला 2 आणि हे ग्राउंडला 2 रूम आहे. तर हे टेबल सिटिंग आणि याच्यावर जेव्हा मोठी फॅमिलीची वगैरे बुकिंग असते तेव्हा आपण त्यांना टेबल सिटिंग करून देतो. आहे स्विमिंग पूल. जो स्विमिंग पूल बघा तुम्ही क्लीन आहे आणि हा नेहमी असाच क्लीन असतो. आणि पूलमध्ये तुम्ही 5 फीट हा मोठा आहे आणि हा पूल आहे हा कंबाईंड पूल आहे. त्याच्यामध्ये एकच पूलमध्ये छोट्यांसाठी बनलेला आहे. तर इकडे जे गेस्ट वगैरे बसतात त्यांच्यासाठी फॅन वगैरे त्यांनी आपण हे ठेवले. टेबल सिटिंग वगैरे आपण त्यांना करून देतो. जसं मोठं झाड आहे याच्यावर खूप मस्त मस्त असे साजरे होतात. आणि पूर्ण ग्रीनरी तुम्ही बघू शकता. ही आनंद गार्डन आहे. पूर्ण ओपन